कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलवरती सर्वांचे स्वागत. मंडळी, या गाडीमध्ये युरिया लोड होतोय आणि आता इथं एक जणाला विचारलं होतं की ते म्हणताय की आम्हाला युरिया मिळू नाही लागला. तर त्यांना विचारूयात आपण. काका इकडे. अरे तू इकडे, तुला मराठीत विचारलं ना, इकडे. हा ना, तुम्ही म्हणता किंवा मला युरिया नाही भेटू लागला, तर नेमकं ते ऑनलाईन भानगडीचं काय होतं ते तुम्ही काय म्हणत होते? तुमच्याकडे फोन कोणता आहे? छोटा फोन आहे आपल्याकडे. हां, मग याच्यामध्ये तुम्हाला हे ऑनलाईन करता येतं का? आपल्याला ऑनलाईन जमत नाही त्याच्यावर. मग येतात तुम्हाला जर ऑनलाईन जर केलं मायला पाडतो का रे? बरं का. हा, ए दत्ता इकडे. तर हे ऑनलाईन करायचं जे काय राडा आहे, हे काय काय कसं आहे सांग बरं थोडं. यांच्याकडे साधा फोन आहे साधारणार्थ. हा हा आणि त्याच्यावर ओटीपी कसं आहे, त्याच्यावर स्कॅनर कसं आहे, यांचे दोन्ही मुलं कुठे मुंबईला आहे. हा आता या माणसानं करायचं काय, याला हिरे देऊन लागले ना आता. हा, मग आता याच्यावर काय सोल्युशन निघलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? सरकारनं ते ऑनलाईन बंदच केलं पाहिजे ना. ऑनलाईन बंद केलं पाहिजे. मग पण तसं मग- गरीब शेतकरी यांना काय भेटणार सांगा तुम्ही? हा. काय सांगा, आता माझ्याकडे समजा हा. उदाहरणार्थ मी यांना हिराज बॅग देईन का मपलीवाली? नाही हा, नाही. मग यांना ते हिरे भेटणार कसा? हा, यांना करायचं काय? अगदी बरोबर अगदी बरोबर. मग? तर मग काय काय व्हायला पाहिजे त्याच्यावर? आता त्याच्यावर बंदीच यायला पाहिजे, बंदच व्हायला पाहिजे. बंदच व्हायला पाहिजे. हा. अच्छा. तर हे ऑनलाईन जे शेतकऱ्यांना युरिया किंवा खत जे मिळतंय त्याच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, ऑनलाईन शक्यतो बंदच झालं पाहिजे. काय कारण बंद का करावं? सुशिक्षित लोकांनाच मोबाईल चालवता येतो, माझ्यासारख्याला काय जमतं त्याचं. हम्म. आणि ऑनलाईन असल्यामुळं मला OTP देता येत नाही. नाही, मोबाईल तर तुम्ही अँड्रॉइड वापरताय ना मोठा. मग ते पोरा करून देते ते, मला फक्त कॉल लावता येते. हा मग ते ऑनलाईन जर बंद झालं तर सगळ्यात सोपं. हा, ऑनलाईन बंद झालं पाहिजे. सरकारला हात जोडून विनंती करू आपण हा, की तुम्ही ऑनलाईन बंद करा. ऑनलाइन बंद करा. हा. तर इथं जे युरिया 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 इथं जे युरियाला समजा ऑनलाईन केलं तरच युरिया मिळू लागला आहे ना. तर याच्या बाबतीत काय व्हायला पाहिजे? आणि ज्या शेतकऱ्यांकडे जसं अँड्रॉइड फोन नाही आहे त्यांना ते काही काय करतात ते करता येत नाही, तर त्याच्या बाबतीत काय म्हणावं असं वाटतं? सरकारने हा जो 8 तास घातलेला हा. आहे, ऑनलाईन त्यांनी खत बुकिंग केल्याशिवाय शेतकऱ्यांना खत भेटत नाहीये. हा. त्याच्यात अनेक आवाज थोडा उपर. अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. हा त्या म्हणजे ऑनलाईन केल्याशिवाय तुम्हाला खत भेटत नाहीये. तर अनेक शेतकऱ्यांकडे फोनच नाहीये. हा, काही लोकांचे OTP घ्यायला खूप प्रॉब्लेम येत आहेत. बरोबर बरोबर. त्यामुळे त्यांना खत घेण्यासाठी मोठा प्रॉब्लेम दुसरे येतो. काम सोडून हा. इथे त्यांना दुकानावर दिवसभर बसून हा त्रास सहन करावा लागतोय. त्रास सहन आणि करा. हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑनलाईन नसून फक्त एक संभाजीनगरसाठी त्यांनी का हा नियम घातलाय, हा 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 हा. हा एक मोठा प्रश्न आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त छत्रपती संभाजीनगर साठीच हो, आहे. हो, हो. अच्छा अच्छा अच्छा. इतर जिल्ह्यामध्ये नाहीये. हा. तर सरकारने याच्यामध्ये बदल करून हा हा ऑनलाईन बंद करायला पाहिजे आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना खत कसं देता येईल हा, याच्यावरती काहीतरी नियम आणला पाहिजे. बरोबर. तर मंडळी, इथं बरेचसे शेतकरी आहेत आणि सगळ्यांना थोडंसं त्याचं म्हणजे त्रास होतोय त्या गोष्टीचा की हा. आणि हे इथलचे दुकानदार आहेत, हे काय म्हणतात बघूयात. नमस्कार. आता ह्यो जो प्रॉब्लेम चालू आहे, आता आम्ही वाड्या वस्त्यावर राहणारे लोक आहेत. आता आमच्या प्रत्येक आमच्या गावामधून सुशिक्षित वर्ग कमी आहे, अँड्रॉइड फोन्स कमी आहे आणि त्या अनुषंगाने इथं युरिया किंवा काही आलं तर शेतकऱ्यांची गर्दी पडत असते. गर्दी पडली की याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्याकडं अँड्रॉइड फोन नाहीत. भांडण होण्याची शक्यता चालली भांडण होण्याची शक्यता आहे आणि हे दुकानदारावर ब्लेम करतात. हा. शेतकरी वर्गाला कळून येत नाही ऑनलाईन काय असतं. हे दुकानदाराला म्हणतात किंवा ऑनलाईन नाही करू लागले, तुम्ही मुद्दाम नाही देऊ लागले, तुमच्याकडे स्टॉक पडलेला आहे. पण त्याला आमचे सुद्धा असे हात बांधलेले की आम्ही काही करू शकत नाही त्या. तर हे ऑनलाईनचं बंद झालं पाहिजे किंवा याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे. बरोबर. धन्यवाद. तर मंडळी, इथं एवढे सगळे शेतकरी आणि सगळे त्रास झालेले आहेत. तर कसा वाटतो हा व्हिडिओ आणि सरकारने याच्यावरती काय निर्णय घेतले पाहिजे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांच्या. काळी आई धनधान्य देई.